राज्यामध्ये उष्णतेची लाट, विदर्भात पारा 47 अंश पार. उष्माघातामुळे पंढरपुरात तरुणाचा तर लातूरमध्ये वृद्धाचा मृत्यू. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. यंदा राज्यावर दुष्काळाचं सावट. एल निनोमुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर. 20 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन लांबणार. दुष्काळासाठी सज्ज राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना सूचना. नाशिकला उष्णतेच्या लाटेचा इशारा. दुपारी 11 ते 4 घराबाहेर पडणं टाळावं. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरात 15 जणांना उष्माघात. 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश. छत्रपती संभाजीनगरात उष्णतेची लाट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. चंद्रपुरात 11 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. पाणी टंचाईमुळे महिलांचा संताप. चंद्रपुरात 11 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. नाशिक कुंभमेळ्यातील ध्वजस्तंभाचं रूप बदलणार. अमृतमंथन ध्वजस्तंभ साकारण्यात येणार. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 7,9 लाखांचा आराखडा. कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचं नियोजन. कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही. बनावट सहीनं 70 कोटींचं कंत्राट. नाशिक रोड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीनं कंत्राट. ठाणे मनपा परिवहन ताफ्यात डबल डेकर बस. ठाणेकरांच्या सेवेत डबल डेकर बस दाखल. आनंदनगर डेपोत पहिली बस दाखल. डबल डेकर बसनं होणार ठाणेकरांचा प्रवास. पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका. तेल कंपन्यांना पेट्रोल मागे 14 तर डिझेलवर 18 रुपयांचा तोटा. कच्च्या तेलाचे दरही $117 प्रति बॅरल. इंधन दरवाढीचं संकट आणखी गडद. पुण्यात केमिकल कंपनीमध्ये गॅस गळती. 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास. पुण्यातील गंगाधाम चौक परिसरातील घटना. सोलापुरात पेट्रोल पंपावर मद्यधुंद तरुणाचा राडा. महिला कर्मचाऱ्यावर भिरकावली चप्पल. अश्लील भाषेमध्ये महिलेला शिवीगाळ. गोंधळ घालणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. नागपुरात रेडिएशनची धमकी. संघ मुख्यालय परिसरामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं निनावी पत्र. पत्रात संघाबाबत आक्षेपार्ह भाषेचाही वापर. नाशिक धर्मांतराने लैंगिक शोषण प्रकरण. आरोपींकडून मोबाईलसह लॅपटॉप, कम्प्युटर जप्त. मोबाईलमधील धर्मांतराचे फोटो, व्हिडिओ हाती. धर्मांतर प्रकरण. संशयित आरोपींची कसून चौकशी सुरू. भोंदू खरातला 8व्या गुन्ह्यासाठी आज कोर्टामध्ये व्हीसीद्वारे हजर करणार. खरातला पुन्हा पोलीस कोठडी मिळण्यासाठी एसआयटीचे प्रयत्न. बागेश्वर बाबानंतर आता स्वामी आनंद स्वरूपच्या पोस्टनं पुन्हा वाद. युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवरायांचं झालं. आनंद स्वरूपचं ट्विट. शिवराय कधी युद्ध मैदानात न लढल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख. कोल्हापूर अत्याचार प्रकरणी सबळ पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडून एसआयटी स्थापन. डॉक्टर धीरज कुमार एसआयटीचं काम पाहणार. भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील. पुण्यात राज ठाकरेंची कोपरखळी. परिवहन मंत्री सरनाईकांच्या निर्णयावरून उत्तर भारतीयांची फिरकी. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये अचानक 30 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू. शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू मागचं कारण अद्याप अस्पष्ट. पशुसंवर्धन विभागाकडून शेळ्या मेंढ्यांची तपासणी. हवामान बदल, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज.